नमस्कार, स्वागत आहे तुमचं आणखी एका नव्या एपिसोडमध्ये. आज पुन्हा एकदा घेऊन आलो एक आणखी नवी सक्सेस स्टोरी. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आमदार इद्रिस नायकवडी. सांगली जिल्ह्यातील मिरज शहरातून सुरू झालेला त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक, त्यानंतर महापौर आणि आता विधान परिषदेवरती राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून सध्या ते कार्यरत आहेत. या एपिसोडमध्ये जाणून घेऊया त्यांचा सामाजिक आणि राजकीय प्रवास कसा झाला, यामध्ये किती अडचणी आल्या, काय आव्हानं होती आणि कसं त्यांनी विविध पदांवरती काम केलं, या सर्वच गोष्टींशी आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. तर हा एपिसोड पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्रामवरती फॉलोसुद्धा करू शकता. एन्जॉय द शो. साहेब, वेलकम टू द शो. नमस्कार. सर्वात आधी तर सन्माननीय राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर सदस्य म्हणून आपली नियुक्ती झाल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. आभारी आहे. या आपल्या राजकीय प्रवासाबद्दलच आपण सामाजिक कार्य आणि राजकीय प्रवासाबद्दल आज आपण बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. पण सुरुवात जर करायची झाली तर अगदी सुरुवातीपासून आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की आपलं बालपण कुठं झालं, शिक्षण कुठे झालं, आईवडील काय करायचे, या संदर्भात जरा सांगितलं. माझा जन्म मिरज इथंच झाला. ज्यावेळेस माझा जन्म झाला त्यावेळेला माझी वडील आणि माझी आई दोघेही शिक्षक होते. ओके. आणि त्यामुळं माझं बालपणी माझ्या घरातल्या शैक्षणिक वातावरणातच वाढलं. माझे आजी आजोबासुद्धा शिक्षक होते, म्हणजे आईचे वडील, आईचे आई असं. आणि इकडं वडिलांच्याकडची कुटुंबाची व्यवस्था आहे ती आष्टा, म्हणजे त्यावेळेला ग्रामीण भागातच मोडलं जायचं. आष्टा नगरपालिका जरी असली तरी एक थोडंसं निम शहरी ग्रामीण भागात आणि तिथली संस्कृती थोडंसं शेतकरी कुटुंब म्हणून तिकडं व्यवस्था होती तशी. आणि इकडं मात्र शैक्षणिक वातावरणात मी बालपणापासून वाढलो. मला शैक्षणिक वातावरण मिळालं. सुदैवाने माझी आई ही शिक्षिका, माझे वडीलही शिक्षक होते. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. हे माझं बालपण इथंच सुरू झालं. बालपणात मग शैक्षणिकदृष्ट्या मी सक्षम व्हावा यासाठी माझी आजी आजोबांनी सुद्धा फार चांगले प्रयत्न केले. मला माझ्या घरात शैक्षणिक वातावरण असताना देखील थोडंसं कौटुंबिक जी गर्दी ज्याला म्हणतो आपण, ते माझ्या कुटुंबातल्या सदस्यांची संख्या जास्त होती. पण हा चांगला शिकून पुढं जाऊ शकेल म्हणून माझ्या आजी आजोबांनी मला तिथनं बाजूला करून आपल्या घरात ठेवलं. आता त्यांचं घर म्हणजे फार लांब नाही, बुधवार पेठेतच. आम्ही गोठण गल्लीत राहायचो आणि ते हांगड गल्ली वगैरे ह्या भागात ते राहायचे. पण तिथं त्यांनी मला शैक्षणिकदृष्ट्या दररोज व्यवस्थितपणानं सगळ्या शिकवण्या वगैरे सगळ्या माझ्या व्यवस्थित व्हायच्या. आणि तिकडं मी घडलो. पण तिथं घडलो म्हणजे नुसतं असं फक्त शैक्षणिकदृष्ट्या नाही घडलो, कारण तो भाग होता लिंगायत बाहुल सगळे समाज तिथं राहायचा. आणि त्यामुळे लहानपणापासूनच इतर समाजात मिसळण्याची, इतर समाजावर राहण्याची, इतर समाजाला समजून घेण्याची ही एक न कळत आपसुकपणानं ते माझ्या अंगी आलं. आणि त्यामुळं लहानपणापासून सगळ्या समाजाबरोबर वावरणं, राहणं, त्यांची संस्कृती वगैरे आणि संगत गुण सोबत गुण म्हणतो आपण, तसं काही गोष्टींची सवय मला लागली. जसं सकाळी लवकर उठणं, लवकर बाकीचं सगळं आवरणं आणि आपल्या आपल्या दिनचर्याला सुरुवात करणं. ही लिंगायत समाज तसा शेतकरी वर्ग होता तिथं राहणारा. त्यामुळे ते सकाळी लवकर उठायची, आवरावरी करून आपलं पटकीनं नाश्ता पाणी आपलं काय असेल ते करून, त्याला न्याहारी म्हणायचे, ते न्याहारी करून आपलं शेतीकडे जायचे. आणि मग घरातली माणसं बाकीची लगबगीनं बाकी कामं आवरायची. तर हे बघून बघून आमच्याही अंगवळणी तेच पडलं. त्यामुळं कधी सूर्य उजाडलाय आणि मी झोपलोय असं शक्यतो कधी झालं नाही. एखाद्या आजारपणाच्या वेळेस झालं असेल, पण असं शक्यतो झालं नाही. आणि शेवटी मिसळत असताना सगळ्या संस्कृती आवडणाऱ्याच आहेत सगळ्या एक दुसऱ्याच्या. त्यामुळे काय असं फरक मला कधीच जाणवला नाही. आणि तीच माझ्या अंगवळणी पडलेलं आजपर्यंत तसंच आहे. बालपणात शिक्षण घेत असताना सुद्धा जरी मी उर्दू माध्यमाच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालं माझं, तरी माध्यमिक शिक्षणाच्या वेळेला मग इतर समाजाचे विद्यार्थी माझे मित्रमैत्रिणी झाल्या. आणि मला सांगायला अभिमान आहे, जसं मुस्लिम समाजातले मित्रमैत्रिणी होत्या तेवढ्याच संख्येनं, त्यापेक्षा किंबहुना त्यापेक्षा जास्त संख्येनं माझे सगळे मित्र हे मैत्रिणी ह्या ब्राह्मण समाजाच्या होत्या. आणि त्यामुळं म्हणजे राहणीमानात माझ्या कामकाजात आजही त्याची छाप जाणवते. आणि लोक म्हणतात तुमचं हे
शिस्तबद्धपणा कसं काय तुमच्यात एवढा, ओके. किंवा एवढं तुम्ही पंक्च्युअल कसे आहात. तर त्याचा त्यावेळेला त्यांच्याबरोबर राहिल्यामुळे त्या सवयी मला जडल्या. चांगलं आहे ते चांगलं आहे, बरोबर. असं होत होत पुढं आलो मी. ओके. जसं तुम्ही सांगितलं की घरातील किंवा आईकडील वडिलांकडील सगळे शिक्षक होते, त्यामुळं एकूणच घरात शैक्षणिक वातावरण होतं. मग आपणही शिक्षक व्हायच्या ऐवजी सामाजिक कार्याकडे कशी वळला? खरं तर माझं एम वेगळं होतं. प्रत्येक माणसाचं एक उद्दिष्ट असतं. शिकताना मला असं वाटायचं की आपण त्यावेळेला फार IAS वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. पण आपण असं काहीतरी शिकावं की प्रशासकीय सेवेत आपण अ, चांगल्या हुद्द्यावर जावं आणि तिथं काहीतरी अचिव्हमेंट चांगली वेगळी करावी, असं एम होतं माझं. पण ते बरोबर मी महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत ते बरोबर होतं माझं. पण जसं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झालं माझं आणि ज्युनियर कॉलेजचं शिक्षण संपलं, त्यानंतर थोडीशी परिस्थिती बदलली माझ्या कुटुंबाची वगैरे, आणि दुर्दैवाने मला काही जबाबदाऱ्या अचानकपणानं सांभाळाव्या लागल्या. म्हणून मला शिक्षणापासून बाजूला व्हावं लागलं. ओके. म्हणजे जवळजवळ HSC पास झाल्यानंतर मी FY पूर्ण केलं आणि SYला मला सोडावं लागलं. ओके. शिक्षण अर्धवट सोडावं लागलं, कारण इकडं कुटुंबाची रिक्वायरमेंट होती बरोबर. आणि मीच घरातला तसा मोठा होतो असल्यामुळे. त्यावेळेला, आणि माझी गरज होती कुटुंबाला त्यावेळेला, त्यामुळे मी तो निर्णय घेतला. अन्यथा जर ते कंटिन्यू झालं असतं तर कदाचित आज राजकारणात कुठेतरी एका चांगल्या हुद्द्यावर दिसतो, तुम्ही प्रशासकीय सेवेत मोठ्या हुद्द्यावर दिसलो असतो. मग सामाजिक सेवेकडे वळायची आवड कशी निर्माण झाली? मी आपल्याला सांगितलं ना की लहानपणापासूनच सगळ्यांच्यावर मिळून मिसळून राहायचं. त्यामुळं आणि समाजाच्या मी अगदी ग्राउंड रूटवर होतो. त्यामुळं प्रत्येक कुटुंब कसं चालतं, कुटुंबाच्या अडचणी काय असतात, मग त्या अडचणी पूर्ण करण्यासाठी काय व्यवस्था केली जाते, मॅनेजमेंट कसं असतं, फॅमिली मॅनेजमेंट कसं केलं जातं, ह्याचा फार जवळून अभ्यास होता मला. ओके. त्यामुळं मी काय फार असं हायफाय सोसायटीतनं आलो होतो आणि मला खालचं काहीच माहीत नाही असं नाही. त्यामुळं मला ह्या गोष्टीचं फार आकर्षण होतं की समाजात एवढ्या समस्या आहेत, प्रत्येक कुटुंबाला ही समस्या जाणवते, आपण यात काय सहभाग घेऊ शकतो, आपण यात काय मदत करू शकतो, ही व्यवस्था बदलायसाठी आपण काय प्रयत्न करू शकतो, असे विचार त्यावेळेला छोटे छोटे होत आलेले विचार नंतर मोठे होत गेले आणि मग समाजकारणाकडे मी वळलो. ओके. आपण समाजकारण करता करता नंतर राजकारणाकडेही वळला. तर राजकारणाकडे वळलं मग कसं झालं? आता तो एक विषय असा झाला की माझे वडील जरी शिक्षक असले तरी कालांतरानं जसं मला कळायला लागलं तसं ते प्रमोट झाले ओके. आणि भाग शिक्षण अधिकारी झाले. ते ओके. भाग शिक्षण अधिकारी झाले आणि त्यांनी आपल्या जिल्हा परिषद सांगलीला ते सेवेत होते. पण हे होत असताना त्यांनाही राजकारणाची आवड असेल, समाजकारणाची आवड असेल, त्यावेळेला राजाराम बापू पाटील आष्ट्याचे माझे वडील, राजाराम बापू वाळवा तालुक्याचे नेते, आणि ते नेते म्हटल्यानंतर तालुक्यातल्या काही माणसांना त्यांनी हेरलेलं, तसं माझ्या वडिलांना त्यांनी हेरलेलं. आणि ऑन सर्व्हिस असताना सुद्धा राजाराम बापू काही जबाबदाऱ्या त्यांच्यावर टाकायचे. जसं त्यावेळेला वसंतदादा आणि राजाराम बापू ही फार जोरातले दोन पार्ट होते. आणि वसंतदादांचं एम होतं की राजाराम बापूंना वाळव्यापासून खाली उतरायलाच द्यायचं नाही. आणि राजाराम बापूंची तर इच्छा होती की आपण जिल्ह्यात सगळीकडे पोहोचावं. आणि म्हणून मग माझ्या वडिलांच्याकडे त्यांनी त्यावेळेला जबाबदारी सोपवली की मिरज, पूर्व भाग, तासगाव, कवठेमंकाळ, आटपाडी, खानापूर ह्या सर्व भागात आपलं नेटवर्क उभं राहायला पाहिजे, आपले विचार पोचले पाहिजेत, अशी जबाबदारी त्यांनी सोपवली. आणि शिक्षण अधिकारी असतानाही माझ्या वडिलांनी ती जबाबदारी साईड बाय साईड सांभाळली आणि त्यात यशही मिळत गेलं. आणि त्यानंतर राजाराम बापूंच्या या सर्व गटाची बांधणी करण्याचं महत्त्वपूर्ण काम माझ्या वडिलांनी केलं जिल्ह्यातली. आणि मग राजाराम बापूंचे ते एकदम म्हणजे जीवष्ट अगदी सहकारी होते. मग राजाराम बापूंनी एकदा निर्णय घेतला, विधानसभेला 1978ची निवडणूक आली. माझ्यासमोरची घटना आहे. राजाराम बापू यायचे, सकाळी महालक्ष्मीने उतरायचे, गेस्ट हाऊसवर बाकी सगळं आवरायचे आणि मग पूर्व भागाच्या दौऱ्याला जायचे आणि पूर्व भागाचा दौरा करून मग आमच्या घरी यायचे. आमचं घर छोटे काही होतं, 2 खोल्यांचं घर होतं, बाहेर अंगण वगैरे प्रशस्त होतं. मग पूर्व भागातली किंवा कामं ज्यांचे आहेत ते कार्यकर्ते तिथे यायचे, बापूंना भेटायचे, त्यांना कामं सांगायचे, बापू लगेच कामं मार्गी लावायचे. त्यावेळेला टेलिफोन होता, मोबाईल नव्हता, पण तिथंच बाहेर अंगणातच टेलिफोन घेऊन तिथं सगळी कामं लोकांची करायची.
मग हे करत असताना राजाराम बापूने अचानकपणानं 1978ला राजाराम बापू जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. ओके. आणि एक दिवस संध्याकाळी असं सगळे कार्यकर्त्यांचं वगैरे जमाव जमला, सगळं कामं वगैरे झाली. मग बापू जेवण करायचे आणि महालक्ष्मीनं जायचे. हम्म. मग जेवण करून बसले, आता जायची रेल्वे स्टेशनकडे जायचं, तर अचानकपणानं माझ्या वडिलांना हाक मारली, अरे इलियास, हम्म. एक काम कर, तू उद्या जा आणि तुझा राजीनामा देऊन ये जा. शिक्षण अधिकारी पदाचा. शिक्षण अधिकारीचा राजीनामा देऊन ये. आता त्यावेळेचे नेते आणि कार्यकर्ते ह्यांची क्वालिटी बघा त्यावेळेची. माझ्या वडिलांनी फिरून विचारलं नाही, हे काय काढलाय बापू, बरोबर. मग राजीनामा देऊन मी काय करू, असं विचारलं नाही. ठीक आहे बापू, ओके. राजीनामा दिला. बापू गेले इकडं, दुसऱ्या दिवशी जाऊन राजीनामा दिला जिल्हा परिषदेत. आणि एक दिवसच मुंबईत होऊन बापू पुन्हा येणार होते. आले. अरे काय झालं तुझ्या राजीनाम्याचं? हा देऊन आलो ना मी राजीनामा. आता एक काम कर, परवा दिवशी तुझा अर्ज भरायचा आहे विधानसभेचा, ती तयारी कर. असं म्हणजे कार्यकर्ते, बापूंचे कार्यकर्ते होतेच मिरजेत त्यावेळेला. जनता पार्टीचं चांगलं नेटवर्क होतं. त्यामुळे म्हटले की तुला विधानसभा लढवायचे, फॉर्म भरायचा परवा दिवशी, मग ते काय असेल ते तयारी कर, बघ तू. म्हणजे हा जो विषय आहे ना, आज लोकांना पटणार नाही. आज नेता त्या कॅलिबरचा किंवा कार्यकर्ता त्या कॅलिबरचा राहिलेला नाही आहे. राजकारणात बदलत गेलेली कॉन्सेप्ट, बदलत गेले विचार आणि जनरेशन गॅप ज्याला म्हणू, तो यात तुम्हाला निश्चितपणानं फरक जाणवेल. बरोबर. आणि मग बापूंनी तसं सांगितल्यावर निवडणूक लढवली. आता 1-2 दिवस आधी राजीनामा देतो माणूस आणि विधानसभा लढवतो, बरोबर. लगेचच त्याला यश येईल असं काही खरं नाही. बरोबर. तसंही झालं. त्यावेळेला अपयश जरी आलं तरी माझे वडील सातत्याने समाजकारणात राहिले, राजकारणात राहिले. आणि मग आम्ही त्याच घरात होतो. काय आम्ही काय कुठं हॉस्टेलला राहायला नव्हतो किंवा काय नाही. त्यामुळे लोकांचं येणं जाणं घरातलं, लोक कशा प्रकारची कामं घेऊन येतात, त्यांच्या कामाचं सोल्युशन काय आहे आणि ते कुठल्या माध्यमातून कसं सोडवायचं असतं, मग अधिकाऱ्यांशी बोलताना कुठला टोन ठेवायला लागतो कुठल्या विषयाच्या बाबतीत, ह्याचं थोडं नाही कळत तरी बारीक ज्ञान आम्हाला प्राप्त होत होतं. अनेक मोठमोठे अधिकारी यायचे त्यावेळेला बापूंच्या समोर. बापूंचं मिरजचं कार्यालय, आमचं घर म्हणजे मिरजचं कार्यालय बापूंचं. आणि मग तिथं त्यावेळेचे SP पोस्ट नव्हती, त्यावेळेला DSP पोस्ट होती आपल्याकडं. DSP असतील, कलेक्टर असतील, CEO असतील किंवा प्रांत वगैरे असतील, ह्या अधिकाऱ्यांना बापू बोलवायचे तिथं आणि त्यांना संबंधित जे काही काम असतील ते सांगायचे. हे मी बघत होतो. माझ्याकडे त्यावेळेला ड्युटी काय, आलेल्या लोकांना चहा देणं आणि चहा पिल्यानंतर त्या कबशा उचलून आत किचनला घेऊन जाणं, ही एक जबाबदारी होती माझ्याकडे. ते काम होतं माझं. आणि ते मी काम करत असताना एवढ्या काळात सुद्धा मला बरंच काही शिकायला मिळालं. लोकांना कसं ट्रीट करावं, लोकांचे प्रश्न कसे असतात, त्यात क्रिटिकल काय असतं, त्यात लपलेलं काय असतं, हे सगळं कळायला लागलं. आणि त्यामुळं आपसुकच मीही समाजकारणातच ढाळलो गेलो. बरोबर. जसं आपण सांगितलं की घरातूनच राजकारणाचा जवळून तुम्हाला बघायला मिळालं. पण तुमचं जे राजकारण, आज आपण आमदार या पदावर कार्यरत आहात, पण याच्या अगोदर आपण स्वतःहून सुरुवात केली राजकारणाची, वडिलांच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा नंतर असेल, तेव्हा बरीच वर्ष आपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आपण काम केलेलं आहे. त्यानंतर मग एक कार्यकर्ता ते नगरसेवक, आणि नगरसेवक ते मग आपण सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे महापौर देखील झाला. हा प्रवास कसा होता? हा प्रवास तर 1991 साली थोडंसं मला असं जाणवलं की आपण समाजकारण करतोय बरोबर आहे, पण याला कुठेतरी एखादी राजकीय जोड असली पाहिजे. आता नगरपालिका होती त्यावेळेला, लोक यायचे, नगरपालिकेचे प्रश्न सांगायचे मला, पण मी तिथं काय म्हणून जायचं नगरपालिकेत, ह्यांचा विषय घेऊन अधिकाऱ्यांसमोर मी काय उभं राहायचं. म्हणून आपण तिथं प्रतिनिधित्व केलं पाहिजे, तरच हे सगळे विषय बरोबर हाताळू शकतो. असं थोडंसं एक मला जाणवल्यावर मी निर्णय केला की 1991ला नगरपालिकेची निवडणूक आपण लढवायची. त्याच्या आधी मिरज नगरपालिका टोटली बदनाम होती. म्हणजे पार विधानसभेत त्याची चर्चा झालेली त्यावेळेला. आणि मला तीही जाणवायचं की आपल्यासारखी माणसं तिथं असती तर हे झालं नसतं, हे रोखलं गेलं असतं. म्हणून 91ला मी निवडणूक लढवण्याचा निर्णय केला. आता परिस्थिती अशी असते कुठल्याही व्यवसायाचा, बाप डॉक्टर आहे तर मुलगा डॉक्टर असतो, बाप नगरसेवक आहे तर मुलगा नगरसेवक होणार, अचानकपणानं कोण मधनच येऊन नगरसेवक होणार नाही. पण मी ठरवलं की नाही, आपण लढवायचं आणि आपण करायचं. कारण माझ्या घरातला कुणीही नगरसेवक पण नव्हता त्याच्या आधी. पण मी 91ला निवडणूक लढवली. वॉर्ड छोटे होते,
पण लोकांनी मला ॲप्रिशिएट केलं. मी गेलो लोकांच्याकडं अर्ज भरायच्या आधी गेलो की मला उभं राहायची इच्छा आहे, मला काम करायची इच्छा आहे, सेवा करायची माझी इच्छा आहे. मग काही जणांनी ठीक आहे मुलाहीच्या खातर म्हणतात, हो हो उभं राहतो आहे आम्ही तुझ्याबरोबर. पण काही अभ्यासू मंडळी अशी होती, सुशिक्षित मंडळी, त्यांनी मला बसवलं, चहा दिला नाही दिला, पण 100% माझ्या ज्ञानात भर घालणारे प्रश्न किंवा माझं पुढचं काय भविष्य आहे, काय माझे उद्देश आहेत, हे त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, विविध प्रश्न उलटे-पलटे विचारून. आणि त्यात मला वाटतं मी दिलेली उत्तरं त्यांना समाधानकारक होती. वाटले असतील. हां. म्हणून लोकांनी मला पहिल्यांदा 91ला नगरसेवक मिरज नगरपालिका म्हणून निवडून दिलं. मग मी निवडून आल्यानंतर 93ला मी उपनगराध्यक्ष झालो. मग पुन्हा ते 5 वर्षाचा कालावधी गेला. पण त्या काळात एक विरोधी पक्ष म्हणूनच मी काम करायचा प्रयत्न केला. माझी स्वतःची चॉईस लीडर ऑफ ऑपोजिशनची त्यावेळेला. ओके. त्याचं कारण असं की एखाद्या कामाला चुकीचं काम असेल तर त्याला रोखायला विरोधी पक्षाचं कसं बसतं, आणि ते खरं स्किल आहे असं मला वाटायचं. आणि म्हणून मी त्याकडे आकर्षित झालो. आणि मग प्रत्येक विषयाचा अभ्यास करायला लागला पाहिजे. एखाद्या विषयाला जर विरोध करायचा आहे, तो चुकीचा विषय आहे, तो चुकीचा कसा आहे यासाठी तुझा अभ्यास तर पाहिजे ना स्वतःचा. म्हणून मी अभ्यास करत राहिलो आणि तिथं आपल्या भूमिका मांडत राहिलो. त्यामुळे एक माझं इमेज कळत न कळत निर्माण झालं प्रशासनापुढं, की बाबा हा एक नगरसेवक थोडासा अभ्यासू आहे आणि हा उभारला की अवघड आहे, म्हणून ह्या प्रस्ताव जरा ह्याला डोक्यात ठेवूनच आपण पुढं पाठवायचा. असं एक क्रेज निर्माण झाली. आणि 96ला माझ्या कामाचं आवाका वगैरे बघून आजूबाजूच्या वार्डातल्या लोकांनाही मी आकर्षण माझं निर्माण झालं. आणि 96च्या निवडणुकीत माझ्या घरातले 3 सदस्य निवडून आले. 96च्या नगरसेवक म्हणून. आणि 96ला मी नगराध्यक्ष झालो. त्यावेळेला आमची जनता दलाची बहुतांश लोक निवडून आले आणि ते मीच हाताळली होती नगरपालिका त्यावेळची निवडणूक. त्यामुळं नगराध्यक्ष झालो, मला काम करायची संधी मिळाली. मग मी बघितलं की पहिलं काय कामकाज झालं होतं आणि आपण काय केलं पाहिजे हे ठरवलं गेलं. मला एक कळलं की हे पॅचवर्क वगैरे असे काहीतरी विषय आणून फक्त निधीचा वापर वेगळ्या पद्धतीनं होतो आहे, तो बंद केला पाहिजे. सगळ्यात पहिलं ते बंद केलं. आणि जे काय सोर्स आहेत ते पहिला स्ट्रॉंग केले पाहिजेत, म्हणून त्याकडे वळलो. पहिला सोर्स एका बाजूला स्ट्रॉंग करायचं काम केलं आणि दुसऱ्या बाजूनं शहराचं नियोजन केलं. मला सांगताना अभिमान आहे की त्यावेळेला मी प्राथमिक शाळांना भेटी दिल्या पहिल्या, कारण माझं शैक्षणिक क्षेत्राशी माझं कुटुंबाचा संबंध, त्यामुळे शिक्षणाबद्दल साहजिकच मला ओढ होती. म्हटलं नाही, आपल्या शाळा ह्या बदलल्या पाहिजेत. म्हणून मी नगरपालिकांच्या शाळांना भेटी द्यायला चालू केलं. माझ्या लक्षात आलं की आपण शाळातली जी काही भौतिक सुविधा आहेत त्या अजिबात लक्ष कोणी दिलेलं नाही. दारं तुटलेली आहेत, खिडक्या तुटलेल्या आहेत, स्लॅब नाही आहे, गळालेलं आहे, कौलं फुटलेली आहेत, फरशी नाही आहे, मुलांना बसता येत नाही. हे सर्व बघितल्यानंतर नगरपालिकेत ज्यावेळेस आलो परत, आर्किटेक्चरना बोलावून घेतलं आणि ज्या ज्या जागा आपल्या महापालिकेच्या मालकीच्या होत्या त्यापैकी काही शाळाच्या मी त्यानं काम दिलं की तुम्ही व्यवस्थितपणाने ह्याचे नकाशे बनवून आणा. बाहेरच्या आर्किटेक्टना बोलवून ते बनवून घेतले आणि त्यासाठी लागणारा निधी किती आहे काय याची प्रोव्हिजन केली. आणि पहिल्या झटक्यात प्राथमिक शाळांच्या नवीन इमारतीचं मी टेंडर काढलं आणि ते काम सुरूही झालं, स्टार्टला ते केलं. मग म्हटलं की आता रस्त्यांच्या बाबतीत तर दयनीय अवस्था होती. मग पण मी ठरवलं काही असलं तरी ही चॅलेंज आहे, हे स्वीकारायचं आणि पूर्ण करायचं. म्हणून मी सगळ्या रस्त्यांचे एस्टिमेट वगैरे बनवले. सोर्स मजबूत झालेलाच होता तोपर्यंत त्या काळात. आणि एका वेळेला मी पेपरला जाहिरात दिली, आठवते जुन्या लोकांना आठवत असेल की खड्डा दाखवा आणि पैसे मिळवा, अशी जाहिरात दिली पेपरला. लोक उलट जाहिरात सोडतात, रस्ता दाखवा पैसे मिळवा. मी खड्डा दाखवा पैसे मिळवा, कारण मी नियोजनच असं केलं होतं की शहरातल्या सगळ्या रस्त्यांचं बरोबर आराखडा तयार करून सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांना एकत्र बोलवलं. म्हटलं मला काही माहिती नाही आहे, ॲट ए टाईम सगळी कामं सुरू झाली पाहिजे, एका वेळेला ॲट ए टाईम ती 15 दिवसात संपली पाहिजे. असं करून 15 दिवसाचं एक प्रोग्रामिंग केलं आणि त्या 15 दिवसात शहरातले सगळे रस्ते टाकाटाक केले आपण. पण 97ला 97 एंडला गणेश उत्सव होता. आता गणेश उत्सव जनरली आपला पावसाळ्यात येतो. शासनाचा एक नियम आहे की 7 जून नंतर डांबरी वर्क करायचं नाही, डांबरी रस्ते करायचे नाहीत, कारण वरनं पाणी पडत असतं आणि डांबराचा मग उपयोग होत नाही, ते निरुपयोगी होतं, ते पैसे पाण्यात जातात. पण अवस्था अशी झाली की आपल्या फायर फायटरपासून ते गणेश तलावापर्यंतचा रस्ता अत्यंत निकृष्ट होता.
आता विसर्जनाच्या मिरवणुका त्या रस्त्याने जातात बरं. आणि अशा वेळेला तो रस्ता तसा असणं ह्याचं मलाही सलत होतं. बरोबर. त्यावेळेला नितीन करीर हे आपले कलेक्टर होते आणि मीही अभ्यास पूर्ण होता माझा नगराध्यक्षपदाचा. मग शांतता कमिटीची मीटिंग होती. त्या मीटिंगमध्ये काही जणांनी वेगळे आरोप केले की इद्रिस नायकवडी हा मुस्लिम समाजाचा आहे, हां. म्हणून कदाचित तो आमच्या विसर्जन व्यवस्थेकडे लक्ष देत नाही आहे. मग कलेक्टरने मला बाजूला विचारलं की काय करू शकतो आपण. मी म्हटलं काही नाही, आता टेंडर्स निघणं वगैरे ह्याला वेळ जातो आणि दुसरी गोष्ट हा पावसाळ्याचा विषय आहे. बरोबर. 7 जून नंतर आपण करू शकत नाही. ह्या 2 अडचणी आहेत. त्यातली एक अडचण आपण सोडवू शकतो म्हटलं. टेंडर वगैरे सगळं बाजूला ठेवून 93 वाटणी जर तुम्ही मंजुरी दिली मला, हां. त्यावेळेला 93 वाट नावाचं एक कलम होतं त्यात प्रोव्हिजनमध्ये, तुम्ही दिलीत तर आपण करू शकतो. ठीक आहे, मी देतो, तुम्ही प्रस्ताव द्या माझ्याकडं. पावसाळ्यात असू दे रस्ता, पावसाळ्यात करू. तुम्हाला सांगतो संध्याकाळी मीटिंग झाली. इकडं 7-7:30ला संपली मीटिंग. माझा प्रस्ताव 8:30ला कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावर होता. कलेक्टर साहेबांनी त्याला मान्यता दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं. आता कॉन्ट्रॅक्टर म्हटला बॉयलर आम्ही आत्ता पेटवत नाही, आम्ही दसऱ्याला पेटवतो. मग ते मला माहिती नाही, पेटवायचं म्हटलं. त्याला बॉयलर पेटवायला तो म्हटला की टेम्परेचर यायला किमान 14 तास लागतात. बरं. 14 तासाचा तरी वेळ द्या मला. ठीक आहे, दिला तुला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुरू झालेला रस्ता सकाळी 6 वाजता संपला पूर्ण. ज्या रस्त्याने रात्री लोक गेले होते तो रस्ता पाहिलेला लोक आणि सकाळी ज्यावेळेस उठून त्याच रस्त्याने परत जायला निघाले त्यावेळेला त्यांनी बघितलं अरे रस्ता असा टकाटक झाला. म्हणजे ह्या गोष्टी. आणि त्याला जोडून एक गोष्ट सांगतो की हे मी केलं आणि त्यावेळेला हायकोर्टात नगरपालिकेची महापालिका होण्याचा संदर्भातला स्टेचा अर्ज पेंडिंग होता तिथं. आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशीच हायकोर्टाने त्याला स्टे दिला. बरं. म्हणजे मी नगराध्यक्ष होतो तर कायम राहिलो. हां. स्टे दिला नसता तर महापालिका झाली झाली असती. असती. बरोबर. म्हणजे एक लक्षात घ्या, मी जरी मुस्लिम आलो तरी भावना आहे बरोबर. प्रत्येकाला, की त्यामुळं मी एक योगायोग सांगतो माझ्या राजकारणातला, हां. की श्री गणेशाचा प्रसाद कोणाला किती मिळाला असेल राजकारणात मला माहिती नाही, बरं. पण इद्रिस नायकवडीला 100% मिळाला. कारण त्यावेळेला ही एक घटना सांगितली मी, बरोबर आहे. की अनंत चतुर्दशी दिवशी महापालिका होण्याला स्टे ते मिळावा. मिळाला. बरोबर. कारण मी नगराध्यक्ष आहे, माझं कारकीर्द पूर्ण झाल्यावर मग ते झालं. बरोबर. हा एक विषय. ज्यावेळेस मी महापौर झालो ना त्यावेळेला गणेश जयंती होती ओके. आणि गणेश जयंतीचा प्रसाद म्हणून मला महापौरपद मिळालं. म्हणजे आता महापौर आमदार जे झालो ओके. त्यावेळेला ज्या दिवशी शपथविधी होता तो दिवशी होता मंगळवार, गणपतीचा वार होता. त्यामुळं मला वाटतं की माझ्या एवढा आशीर्वाद कुणाला नाही मिळाला राजकारणात गणपती बाप्पाचा. ओके. आणि त्यामुळं असं होत होत ते गेलं. मग महापालिकेत सगळा हा अनुभव माझ्या शिदोरीला होता. महापालिका झाली, नगरपालिकेचा अनुभव होता. नगरपालिकेच्या काळात आपण व्यवस्थितपणानं शैक्षणिकदृष्ट्या आता 1 वर्षाचाच कालावधी होता. 1 वर्षात फार काही जादूची कांडी. आणि दुसरी गोष्ट कसं होतं, सगळ्यात चॅलेंजिंग हे होतं की त्या महापालिकेची आर्थिक व्यवस्था पूर्ण ढासळलेली होती. ओके. ती सरळ एका बाजूला करणं आणि एका बाजूला लोकांच्या समोर त्यांच्या सोयीसुविधा पोहोचवणं, हे 2 चॅलेंज होते. आणि ते दोन्ही चॅलेंज चांगल्या पद्धतीनं पूर्ण करू शकलो. आणि ज्यावेळेस महापालिका झाली, वस्तुस्थिती सांगतो की आमच्याकडं 90 लाख रुपये, त्यावेळेचे 90 लाख रुपये ओके. हे विकास निधीमध्ये शिल्लक होते. 1,35,00,000ची ग्रांट रस्त्यात होती आणि 80 लाख रुपये वित्त आयोगाचे जमा झालेले आमच्याकडं. म्हणजे आम्ही एकदम श्रीमंत नगरपालिका म्हणून होतो त्यावेळेला. तुलनात्मक महापालिका झाली, सांगली आपल्यात आली. बरोबर. पण सांगलीला ठेकेदारांचं देणं होतं म्हणून ठेकेदार उपोषणाला बसलेले त्या नगरपालिकेसमोर. त्यामुळं महापालिका झाली आणि आपला सगळा फंड एकात मिसळला गेला. त्यातनं त्यांची देणी भागवली गेली आणि आपण आहोत तिथंच राहिलो. साहेब, आता तुम्ही अगदी नगरसेवक ते महापौर पदापर्यंतचा तुम्ही कार्यकाळ सांगितला, काम जे केलेलं सांगितलं. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते नगरसेवक आणि त्यानंतर महापौर, या प्रवासानं आपल्याला काय शिकवलं? या प्रवासानं एक शिकवलं की आपली नीतिमत्ता ही अबाधित ठेवायला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात जास्त करून जर राजकीय क्षेत्रात तुम्ही वावरत असाल तर तुमची नीतिमत्ता ही तुम्ही अबाधित ठेवली पाहिजे. तुमच्या नीतिमत्तेवर बरंच काय अवलंबून आहे. तुमची इच्छाशक्ती त्याला जोडून असते. तुमच्या नीतीत जर कुठेतरी फरक असेल ना
तर तुम्ही त्या इच्छित कामं पूर्ण करू शकणार नाही, त्या टार्गेट पूर्ण करू शकणार नाही, असं माझं मत आहे, माझा अनुभव आहे. कारण मी जे काम करतो ते अगदी निष्ठापूर्वक करतो. ही माझी सवय आहे. म्हणजे लॉयल्टी विथ वर्क, कार्यशी निष्ठा, बरोबर. हा एक भाग मी कुठेतरी शिकलो आहे लहानपणात. आणि त्यामुळं ती माझ्या अंगवळणी असल्यामुळं हा प्रवासात मी हे जपलं. पंक्च्युअलिटी ही जपली. विश्वासार्हता त्यामुळे निर्माण झाली, की नाही ह्या माणसानं आज 10 वाजता बोलवले तर 10 वाजता तो तिथं असणार. ह्या माणसाने आपल्याला परवा दिवशी या आणि तुमचं काम झालेलं असेल असं सांगितलं तर तो झालेला असणार. ह्यामुळं काय आलेल्या माणसाला दिलेली आश्वासनं ही आपल्या स्वतःवर एक बर्डन आहे, स्वतःवर एक लादलेलं ते बंधन. ओझं आहे. आणि ते ओझं ते काम होऊस तोपर्यंत कमी होत नसतं. आणि म्हणून माणसांना होत असेल होतं, होत नसेल होणार नाही. होत असेल पण त्यासाठी कालावधी लागेल आणि त्याला हे अजून मार्ग आहेत. हा स्वच्छपणानं सल्ला देण्याचं धाडस आपल्यात ठेवलं पाहिजे. त्या राजकारणात सवंग लोकप्रियतेसाठी येणाऱ्याला हो हो तुझं बघतो जा. आता अनेक जण येतात, सकाळपासून येतात लोक, की आमच्या मुलाला कुठेतरी नोकरीला लावा. ठीक आहे, काय शिकलाय तुमचा मुलगा? असं शिकलाय, क्वालिफिकेशन असं आहे, ठीक आहे. यासाठी असं असतं की बाबा कुठेतरी जाहिरात निघालेली लागते किंवा कुठेतरी रिक्वायरमेंट आहे का हे बघावं लागतं. ते काम तुमचं आहे, मी करू शकत नाही. बरोबर. तुम्ही ते काम करा आणि निघालं की तुम्ही अर्ज करा. अर्ज केल्यानंतर तुम्हाला कॉल आला की मग मी तुमच्यासाठी कुठेतरी 2 शब्द वापरेन आणि तुमचं काम होऊन जाईल. हा खरा मार्ग आहे. तुम्ही आलात, तुम्हाला वाटलं लगेच हो हो करतो म्हणून सांगेन मी, पण मी नाही सांगणार, खोटं बोलणार नाही. खोटं बोललेलं 4 दिवसांनी तुम्हाला कळेल त्यानं खोटं बोलला होता. सत्य बोललेलं आहे, तुम्ही 2 मिनटं वाईट वाटेल तुम्हाला की आपल्या मनासारखं बोलला नाही, पण वस्तुस्थिती बोलला ही तुम्हाला 4 दिवसांनी कळत येईल. आणि हे अशा पद्धतीनं आपण आलेल्या माणसाच्या कामाशी त्याच्याशी प्रामाणिक राहणं हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा जपलेला गुण आहे. आणि ते गुणच माझ्या कामी आलेला आहे. आणि कामकाजाच्या पद्धतीत मी सुद्धा नगरसेवक झालो तर कुठल्याच नगरसेवकांनी राबवलेलं नाही. अभिमान आहे मला त्या गोष्टीचा. ही कामं तर केलीच, पण 91 पासून मी एक सातत्य ठेवलं होतं की आपण ज्या वॉर्डातनं निवडून येतो त्या वॉर्डाच्या प्रत्येक घरटी जायचं वर्षातून 1 दिवसा आणि त्यांना विचारायचं नगरपालिका महापालिकेकडनं तुम्हाला काय अडचण आहे. मग लोक सांगतात हे काय 10 वेळ तक्रार करतोय आम्ही, हे ड्रेनेज लाईन अशी तुंबते. ठीक आहे, ओके. समोर त्यांचं काम लिहून घेतो, तो एका चिठ्ठीवर ते काम लिहून कुणी सांगितले त्याचं नाव आणि त्याचा टोकन नंबर देत होतो मी सही करून. आणि त्या खाली लिहिलेला असा कालावधी, पूर्ण होण्याचा कालावधी 3 महिने, 4 महिने, 6 महिने हे त्यांच्या हातात देत होतो टोकन. 3 महिन्यात तुमचं काम झालेलं असेल, झालं नाही तर हे टोकन घेऊन माझ्या ऑफिसला या तुम्ही. हे माझ्या स्वतःवर एक बर्डन होतं ते, की ह्या माणसाला आपण आश्वासन दिले ते 3 महिन्यात पूर्ण केलंच पाहिजे. कारण पुढच्या वर्षी पुन्हा आपण याच्या दारात जाणार आहोत. स्वतःवर बंधन लादलं गेलं ना, की ते काम केलंच पाहिजे आपल्याला, त्या काळातच पूर्ण केलं पाहिजे. आणि हे करत होतो मी 26 जानेवारीला. त्याचं कारण असं की 26 जानेवारीच्या निमित्तानं हे सगळं केलं तर आपल्याला कामाचा आराखडा बनवता येईल. आणि मग असतं बजेट, त्यानंतर मार्चमध्ये. त्या बजेटमध्ये त्या कामाच्या संबंधित जी काय प्रोव्हिजन आहे ती करून घ्यायची, म्हणजे एप्रिलपासून टेंडर्स वगैरे सुरू होतात आणि ते काम मार्गी लागतं. असं ते नियोजन होतं. पण हे नगरसेवक प्रतिनिधी टाळतात. त्यांना वाटतं झालं आता त्या निवडणुकीतच आपण पिट्टा पडलाय आपला, कशाला जायचं पुन्हा लोकांना. म्हणून लोक धाडस दाखवत नाहीत. पण मी ते धाडस सातत्य ज्याला म्हणतो, मी महापौर होतो शेवटला 2013ला, तरी पण मी वार्डात महापौर म्हणून नाही, तुमचा नगरसेवक म्हणून आलो आहे. बोला, माझी जबाबदारी आहे, सांगा. आणि ही सगळी कामं आपण केली पूर्ण. त्यामुळे लोकात एक नाव राहिलं की तो एक नगरसेवक आहे बघा, काम सांगितलं की बरोबर सांगतोय आणि करतो. हे एक नाव वलय जपलं आणि तेच माझ्या शेवटपर्यंत आजही तेच माझ्या पाठीशी ठामपणानं उभं आहे. म्हणजे नगरसेवक ते महापौर या काळात आपण सर्वसामान्य जनतेत जाऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचायचं, स्थानिक पातळीवरचं काम अगदी जवळून पाहिलं. निश्चितच. आणि मग त्यानंतर साहेब आता आपण सन्मान्य राज्यपाल नियुक्त सदस्य आहात विधान परिषदेवर. हा अनुभव कसा आहे आणि ही संधी नेमकी कशी मिळाली हे जरा आम्हाला सविस्तर सांगितलं तर. मी आयुष्यात जी जी पदं भोगली ती स्वबळावर भोगली. माझा कोणी नेता नव्हता, कोणी पक्ष नव्हता.
पण जबाबदारीनं मी ती भोगली. नगराध्यक्ष असताना मला कुणी नेता नव्हता, मी वन मॅन शो. ओके. स्थायी सभापती झालो त्यावेळेला ताकीद दिली, हे ॲडजस्टमेंटमधलं घेणं देणं आहे, तुमचा महापौर म्हणून माझा सभापती, पण हे काम माझं मी करणार, मला कोणी हस्तक्षेप करायचा नाही. ते मान्य करून त्यांना ग बसावं लागलं. त्यामुळं स्थायी समितीच्या काळात मिरजेसाठी वेगळं काय करता येईल, त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की आपली पाण्याची व्यवस्था आहे ही कुठंतरी आता इनलेट जे आहे पाण्याचं ते कमी पडतं आहे आपल्याला, आणि ती पाईपलाईन जीर्ण आहे. त्यामुळं एक रायझिंग मेन कृष्णाघाटपासून ते आपल्या स्टेशनपर्यंत, फिल्टर स्टेशनपर्यंत ती घेतली पाहिजे. म्हणून ते एस्टिमेट तयार करून त्यावेळेला मला आठवतं आहे की 1,35,00,000 ती लाईन होती, पण नंतर ते कॉस्टिंग वाढत ती 2.5 कोटीला गेली. ते एक काम महत्त्वपूर्ण मी करू शकलो. त्याला विरोध होता सांगलीकरांचा की एवढे पैसे याला खर्च करायचे का, आणि ते काय, सांगली मिरज वाद असतोच, नाही म्हटलं तरी. पण त्यावेळेला मी महापौर सभापती पदावरून उतरल्यावर तो विषय महासभेत घेऊन तो रोखला गेला होता. म्हणून मी जनतेत होतो आणि जनतेला माहिती होतं आपल्या संबंधित हा विषय आहे. म्हणून मी तो मोर्चा काढला, आणि मोर्चा काढल्यानंतर त्यांना नमावं लागलं, आणि त्यांना तो जे टेंडर मंजूर झालेलं होतं ते काम सुरू करावं लागलं. हे म्हणजे संघर्ष करावाच लागतो. सत्तेत आहे म्हणून तुम्ही काय संघर्षापासून मुक्त झाला असं नाही आहे. त्यामुळे जनतेची नाळ, जनतेशी संबंधित विषय तुम्ही हाताळाल तरच तुमच्या पाठीशी जनता उभी राहील. उगाच तुम्ही कुठले तरी इश्यू घेऊन उभारलात तर ते तात्पुरते असतील, कदाचित त्यावेळेला गर्दी जमवता येईल तुम्हाला, पण प्रश्न हाताळले जात नाहीत. त्यानंतर ज्यावेळेस महापौर झालो त्यावेळेला मला स्वतःचा अनुभव होता कामकाजाचा. मी एक ठरवलं की सगळ्या नगरसेवकांचं समाधान. मग आपण एकदा त्या खुर्चीवर बसलो की सगळे नगरसेवक समान आपल्यासाठी. पण सगळ्या नगरसेवकांना सांगितलं की मी बजेट करणार आहे. बजेटच्या आधी तुमच्या वॉर्डातली काही महत्त्वाची रिक्वायरमेंट असेल ती तुम्ही लेटर हेडवर द्या, त्यासाठी अंदाजे किती प्रोव्हिजन पाहिजे ते माझ्याकडे लेटर हेड द्या, आणि मग ते करून मी बजेट तयार करतो. आणि त्यात ते नावानिशी समाविष्ट केल्यानंतर तुमचं काही अडचण नाही, कुणी अडवू शकणार नाही तुम्हाला. हे केल्यानंतर मी तसं नियोजन केलं, ते घेतलं, आणि बजेट माझ्या काळात कुणीही विरोध केला नाही. होता विरोध, म्हणजे अंतर्गत आमच्या नेत्यांचाच विरोध असल्यामुळे त्यांचे लोकच विरोध करायचे, पण बाकी सगळे विरोधी पक्षवाले सुद्धा माझ्यावर असायचे. का नाही, हा व्यवस्थित काम करायला नाही, ह्याला आम्ही चुकीचं काम असेल तर अडवू. आणि असं केल्यामुळं मार्च जसं बजेट संपलं, मंजूर झालं, एप्रिलमध्ये मी वन डे असं ते कॅम्प घेतला. तिथं उपअभियंतापासून शहर अभियंता किंवा त्या डिपार्टमेंटची HOD आणि आयुक्त हे समोर, ऑडिटर वगैरे, उपायुक्त, ऑडिटर सगळे समोर बसायचे. हां, आज 5 वॉर्ड बोलवा, 5 वॉर्डाची प्रस्ताव घ्या, सुरू करा, काय काय केलं आहे, का टिपण्या मारत नाही, टिपण्या सुरू करा. एका बाजूने टिपण्या करत जायचे, आयुक्तापर्यंत जायचं, आणि आयुक्तांची सही व्हायची, त्याला प्रशासकीय मान्यता, टेक्निकल सँक्शन आणि याची ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल हे व्हायचे त्या एकाच जागेवर. ॲडमिनिस्ट्रेशन अप्रुव्हल तयार होऊन झाली कामं की मग मी ॲट ए टाईम ती टेंडर सोडले. एकाच वेळेला सगळ्यांच्या प्रभागात त्यांचं समाधान होईल, लोकांशी संबंधित असणारी कामं असतात ती मार्गी लागली. बजेटही व्यवस्थित, बजेटही इस्कटी काय नाही. मग ह्या काळात माझ्या लक्षात आलं की जे काही एक्सटेंड भाग आहे आपला, मिरजेचा असेल, सांगली शहरात तर 6 गल्ल्या सोडल्या तर ड्रेनेजचा पत्ता नव्हता. मग म्हटलं की ड्रेनेज आपल्याला केलं पाहिजे, म्हणून मी DPR तयार केला त्याचा. त्या DPRला मान्यतेसाठी जरा खालीवर करावं लागतं, कारण 300-300 कोटी रुपये असंच कोणी देणार नाही तुम्हाला. मग HLC आलेली एक हाय लेवल कमिटी म्हणतात की सेंट्रल गव्हर्नमेंटचे सचिव वगैरे त्या कमिटीत असतात, ते आलेले, आणि महाराष्ट्रातले 10 प्रोजेक्ट होते नगरोत्थानमधनं. त्याची अप्रुव्हलची मीटिंग होती ती, आणि ते प्रत्येक फाईल घ्यायचे, त्यात काहीतरी कारण सांगायचे आणि बाजूला टाकायचे, क्युरी काहीतरी सांगायचे, बाजूला टाकायचे. आपला नंबर आला, 9वा नंबर होता आपला, 8 रिजेक्ट झाले होते, 9वा नंबर आपला आला, उचलले, म्हटलं NRC पूरा नाही, NRC पूरा होगा तो देखे जाएगा. फाईल झाकली आणि टाकली. मी उभा राहिलो तर ते सगळे अधिकारी काय बोलू नका, काय बोलू नका. म्हटलं काय बोलू नका, 600 किलोमीटरवरून काय हे फाईल कशी टाकतात बघायला आलो का मी. म्हटलं म्हटलं ओ मिस्टर, फाईल उठाइए, प्रिव्हियस क्युरीज क्या आहे वो बताइए, मागच्या काही क्युरीज आहेत ते सांगा, त्याचं कंप्लायन्स केलं नाही त्याची चर्चा करा. NRCचा आणि ह्या प्रोजेक्टचा काही संबंध नाही. ह्या प्रोजेक्टपासून 18 किलोमीटर आहे NRC,
आणि त्याची इम्प्लिमेंट एजन्सी आम्ही नाही होतो, MJP आहे. MJPला विचारा का झालं नाही ते. आम्ही फक्त शेअरिंगला आहोत म्हटलं, त्यात आमचा वाटा नाही आहे त्यात. नाही नाही ठीक आहे ठीक आहे. मग ते बाजूला जे आमचे महाराष्ट्र शासनाचे जे सचिव बसले होते त्यांनी त्यांच्या कानात सांगितलं की बाकी लोगों का अलग है, ये अलग मेयर है, जरा इसको थोड़ा सा अलग से ट्रीट करना पड़ता है, असं त्यांनी सांगितलेलं मी ऐकलं. मग ते म्हणले ठीक आहे जेंटलमन, हम ठीक आहे देखेंगे. हां, घेतली फाईल. हां, प्रिव्हियस क्युरीज क्या आहे की जी जनगणना जी सेन्ससचं जी काही फिगर होती ती फरक पडलेली होती, ती दुरुस्त करून पाहिजे होती. ती कलेक्टरांच्याकडनं आपण त्याची क्युरीज पूर्ण करून घेऊन ते दिलेलं होतं. तेवढीच एक क्युरी थी. सेंसस के लिए जो फिगर है वो क्यूरी थी, वो क्यूरी तो पूरी हो गई, कलेक्टर ने सर्टिफाई कर दिया. अब क्या है, उस फाइल में कुछ नहीं है, उतना ही बात करेंगे हम, दूसरी बात नहीं करेंगे. मग त्याच्या लक्षात आलं की हा साला आपल्याला काय सुधारायला देणार नाही. ठीक है जेंटलमैन, हम इसको अप्रूवल देंगे, लेकिन NRC का भी हम पूछेंगे आपको. हाँ, एज अ जेंटलमैन्स वर्ड, जिस दिन पुलिस प्रोटेक्शन मिलेगा उसके 48 घंटे के अंदर पूरा कर दूंगा. पुलिस प्रोटेक्शन देना आपकी जिम्मेदारी, मेरा काम नाही. सांगितल्यानंतर ते मंजूर झालं. आता त्यावेळेला नेमकी त्यावेळेला जे नेते म्हणून वावरत होते ते फॉरेनला होते. त्यांनी आल्यानंतर माहिती घेतली, अरे ते कसं काय, महाराष्ट्रात सगळे रिजेक्ट झाले, एक चांगली महापालिका कसं काय. तर तिथं उपस्थित असणाऱ्या त्यांच्या काही उपसचिवांनी वगैरे सांगितलं, मेयरनी फार मोठं चांगलं आर्ग्युमेंट केलं म्हटले, त्यामुळे त्यांना नाईलाजाने टाकलेली फाईल घेऊन अप्रूव्हल द्यावं लागलं म्हटले. म्हणजे अशा काही अचिव्हमेंट आहेत. आणि त्यामुळे ड्रेनेजचं आपलं जे झालं, आता गेलेल्या माणसाबद्दल काही बोलावं असं नाही, चांगलं बोलावं, की ज्या सांगली शहराला 4 वेळा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली, परंतु त्या सांगली शहराचा 100% अंडरग्राऊंड ड्रेनेज करता आलं नव्हतं. उलट मिरज सांगतो, काही का असे ना, आमची जुनी माणसं आज आम्हाला आठवण येते, देवराव खाडीलकर असतील, LR भोसले असतील, बापूसाहेब असतील, किंवा ही सगळी त्यावेळी शहर हाताळणारी माणसं. 1964ला म्हणजे आम्ही जन्मलो होतो त्यावेळेला त्यांनी अंडरग्राऊंड ड्रेनेज केली इथं मिरजेला. 100% गावठाण लागून सांगली जिल्ह्याचं ठिकाण, पण तिथं अंडरग्राऊंड ड्रेनेज नव्हतं. हा अभिमान आहे मला की मी एक साधा कार्यकर्ता महापौर पदावर बसल्यावर सगळ्या शहरांना न्याय देऊ शकलो. आणि अंडरग्राऊंड ड्रेनेज नगरोत्थानचा जो विषय आहे तो माझ्या काळात मी तो पूर्ण करू शकतो, ज्याचं 100% क्रेडिट माझं आहे. कारण DPR बनवण्यापासून ते पूर्ण वर्क ऑर्डर होस तोपर्यंत त्या कामाच्या मागं मी होतो आणि राहिलो, आणि लोकांनी मला बॉडीने साथही दिली, त्यात ही विषय नाही. म्हणजे असे काही अनुभव आहेत, अशी काही कामं आहेत. चुकीची कामं झालेली, मी महापौर व्हायच्या आधी HCLचं काम चुकीचं झालं होतं, बाकीचं IHSDPमध्ये काही चुकीचं झालं होतं, UID SSMTमध्ये चुकीची कामं झाली होती. महासभेत ओपनला अजेंड्यावर विषय घेऊन मी त्याची व्याप्ती मांडली सदस्यांच्या पुढं, सदस्यांनी मान्य केलं नाही. हे चुकलं आणि हे महापालिकेचं नुकसान आहे. बदलायला पाहिजे, बदलायचा अधिकार तुम्हाला, आणि मी ती बदलली. त्यामुळं महापालिकेचं कोट्यवधी रुपयाचं होणारं नुकसान टळलं, ह्याचा मला अभिमान आहे, समाधान आहे की लोकांनी आपल्याला ज्या उद्देशाने इथं बसलेलं किंवा पाहिलेलं होतं, ज्या अपेक्षेनं, त्या अपेक्षा आपण पूर्ण करू शकलो. ज्यावेळेस अजितदादांचे माझे तसे फार पूर्वीपासून संबंध होते, कामाच्या निमित्तानं त्यांना भेटायचो. महापौरच्या वेळेलाही त्यांना बऱ्याच लोकांनी मध्यस्थी गाठलेली. त्यावेळेला अजितदादांनी बघितलेलं की हा अत्यंत कसलेला चांगला व्यवस्थित कार्यकर्ता आहे. कारण माझ्या राजीनाम्याचा विषय फार गाजलेला होता त्यावेळेला, आणि त्यावेळेला अजितदादांनी मध्ये घालायचा 2 वेळ प्रयत्न झाला, पण अजितदादांच्या लक्षात आलं की यात काय न्याय नाही आहे. म्हणताना अजितदादांनी आपलं त्यातनं बाजूला आपलं अंग काढून घेतलं. त्यामुळे अजितदादांना माझा चांगला परिचय होता. अजितदादांनी 23 साली जो निर्णय घेतला की महायुतीत सामील होण्याचा, त्यावेळेला या जिल्ह्यातनं सगळ्यात पहिला मी कार्यकर्ता होतो ज्याने डिक्लेअर केलं की मी अजितदादाबरोबर. मी कुठेही कार्यकर्त्यांना कोणाला बोलवून चर्चा वगैरे काही केली नाही, 10 मिनिटात निर्णय केला. आणि मी अजितदादांच्या बरोबर राहिलो, अजितदादांना भेटायला गेलो. आणि त्यावेळेला अजितदादांनी मला सांगितलं की, मी म्हटलं की काम आणि टार्गेट द्या मला, मी सुरू करतो माझ्या कामाला, मला काही पदाची आवश्यकता नाही. तसं नाही म्हटले, पद हे लागतं म्हटले, त्याशिवाय ताकद कशी येणार, म्हणून थोडं थांबा. मी काय पद मागितलं नाही. मी म्हटलं दादा मला पदं नको आहेत, मी लहानपणापासून फार मोठी पदं भोगलेली आहेत, मला पदाची आवश्यकता नाही, मला काम सांगा फक्त. ते दादांना आवडलं की हा एकमेव माणूस आहे जो कुठल्याही अपेक्षेशिवाय आपल्याकडं येतोय आणि आपलं कामात सहभाग होतोय.
मग दादांनी एका महिन्याभराच्या काळात मला बोलवून त्या ठिकाणी अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी दिली. आता प्रदेशाध्यक्ष तसं बघायला गेलं तर फक्त अल्पसंख्याक म्हणून कधी मी जगलो नाही किंवा त्या विषयावर कधी आपण फोकस केला नाही. सगळ्यांच्यात मिळून मिसळून राहिल्यामुळं असं वेगळेपणानं कधी सांगितलं. विषय आपण हाताळलेच नाहीत. पण आता दिली जबाबदारी तर काय करायचं म्हणून मी कामाला लागलो. सगळ्या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात युनिट, कारण 0 रेकॉर्ड होता आमच्याकडं. ओके. पूर्वीचं कोण आहे काय ह्या पक्षाकडे काहीच रेकॉर्ड नव्हतं. पण मी ते केलं. सगळ्या जिल्ह्यातली उभारणी केली एका महिन्यात. आणि नोव्हेंबरमध्ये मी प्रदेशाध्यक्ष झालेलो, तर डिसेंबरच्या एंडमध्ये मी दादांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिली सगळ्या जिल्ह्यावाल्यांना बोलवून मुंबईत. दादांनी ते बघितलं की हा एक नीटनेटकेपणानं काम करणारा कार्यकर्ता आहे, हे दादांच्या लक्षात आलं. कारण इतर विभाग आणि आमच्या विभागातला फरक जाणवला की हा विभाग अत्यंत स्ट्रॉंगपणानं काम करतो आहे. आणि मग दादांनी लगेचच मला एका महिन्याभरात सांगितलं की तुला राज्याचा मेळावा घ्यायला लागेल. आणि त्यासाठी मला स्पॉट सांगितला की वाशीचं एक्झिबिशन सेंटर, इथं तुझा मेळावा झाला पाहिजे. आता मला माहिती नाही की वाशीचं एक्झिबिशन सेंटर किती मोठं आहे. मी आपलं येस म्हटलं. जाऊन बघतो तर तो हॉल बघितल्यानंतर माझे पाय थंड झाले. त्याला एवढं हॉल भरायला तर 25,000 माणसं लागतील आणि आपण 25,000 माणसं राज्यभरातनं कशी गोळा करायची. मी गेलो दादांच्याकडे. दादा सन्मुखानंदला घेतो ना मी म्हटलं. मला ते माहिती नाही, तुझा मेळावा तिथंच, बाकीच्यांचं सन्मुखानंद ठीक आहे पण तुझा तिथंच, तू करतोयच जा, तुला काय लागेल ती मदत करू आम्ही. त्यांनीही मदत केली. माझंही नेटवर्क चांगलं होतं. आणि खरोखर मला सांगताना अभिमान आहे की कुठल्याही पक्षाचा असा अल्पसंख्याकाचा मेळावा आज तागायत झाला नाही. ओके. तेवढा मोठा मेळावा, 25-30 हजार लोक संबंध राज्यातनं, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, धुळे, कुठनं नाही आले असं नाही, सगळ्या कानाकोपऱ्यातनं माणसं आली. मेळावा यशस्वी झाला. त्यात काही अल्पसंख्याकांचे प्रश्न आम्ही मांडले. ते प्रश्न दादांनी मनावर घेऊन मार्गी लावले. आझाद महामंडळाचा विषय असेल, मार्टीचा विषय असेल आणि बाकी अल्पसंख्याक संस्थांना मूलभूत सुविधासाठी पैसे देण्याचा विषय असेल किंवा अल्पसंख्याकांना काही विकास कामांसाठी म्हणून निधी देण्याचा विषय असेल, हे सगळे मार्गी लागले. ह्याचं मला समाधान आहे. हे झाल्यानंतर मग शेवटी पक्षाची अल्पसंख्याकांमधली परिस्थिती हा अभ्यासाचा विषय असतो. लोकसभेला बघितलं गेलं की आम्हाला पाहिजे तो रिझल्ट मिळाला नाही लोकसभेला. आमच्या चिंध्या झाल्या बरोबर. पण बसलो नाही. मग त्यावेळेला निगेटिव्हिटी एवढी तयार करण्यात आली. काही धर्मांध लोकांनी अल्पसंख्याकांच्या डोक्यात वेगवेगळे विषय घातले आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. पण म्हटलं की नाही, आपल्याला बसून नाही चालणार, आपल्याला हे दुरुस्त करावं लागेल. म्हणून लोकसभा झाल्याबरोबर मी जिल्हावाईज दौरे केले. अल्पसंख्याकांच्यावर बसून संवाद साधला. निगेटिव्हिटी काढायचा प्रयत्न केला, पॉझिटिव्हिटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात काही अंशी मी यशस्वी झालो. काही अंशी, 100% नाही करू शकलो पण 25% फरक पडला. आणि मग त्यानंतर तो फरक जाणवायला लागला तिथल्या आमदारांना. ते आमदार जाऊन दादांना सांगायला लागले की माणूस चांगला आहे आणि मेरिटनं काम करतो. आता माझी एक सवय राजकारणातली आहे की राजकारणात एवढं काम करा आणि एवढं दाखवा, पण मला ती सवयच नाही आहे. त्यामुळे मी त्यात कमी पडतो. पण हे परस्पर रिपोर्टिंग झालेलं. दादांना ते ॲप्रिशिएट झालं. विधानसभेच्या वेळेला दादांनी मला प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी दिली, 52 मतदारसंघांची. आणि त्यात मी 38 मतदारसंघापर्यंत पोचू शकलो. काही मतदारसंघांना आवश्यक नव्हतं कारण तिथं अल्पसंख्याकांची संख्या थोडीशी तितकीशी प्रभावी नव्हती. म्हणून मी 38 मतदारसंघ सिलेक्ट केले आणि तिथं जाऊन ते प्रचार प्रसार जे काही करायचं ते सगळं केलं. त्याच्या आधीच विधान परिषदेचा विषय आला आणि त्यावेळेला दादांनी डिक्लेअर केलं होतं की 1 जागा मी अल्पसंख्याकाला देणार आहे. तसं का डिक्लेअर केलं होतं मला माहिती नव्हतं. पण त्यानंतर माझ्या लक्षात आलं की दादांनी यासाठी केलं की अल्पसंख्याकांचं अस्तित्वच संपलेलं होतं. विधान परिषदेत एकही कोणी अल्पसंख्याक आमदार नव्हता आणि त्या समाजाचे प्रश्न बोलायला मांडायला कोणच नाही आहे. त्यामुळे तिथं आपल्याला अल्पसंख्याक द्यायला पाहिजे हे दादांनी घोषित केलेलं. आता द्यायचं ठीक आहे, आता कोणी, मी काय एकटा काय वरनं पडलो का. बरोबर. अनेक कार्यकर्ते आहेत, अनेक नेते आहेत अल्पसंख्याकांचे म्हणवणारे, त्यांना कोणाला तरी देत असतील संधी म्हणून मी काय मागितली नाही संधी. पण दादांनी मी न मागता दादांनी आपलंहून माझं नाव त्या ठिकाणी विधान परिषदेवर दिलं. फार मोठ्या मनाचा नेता आहे. राजकारणात असं कधी होत नाही. मागून मागून लोकांचं आयुष्य गेलं, बरोबर, पण लोकांना मिळालं नाही. मला बिन मागता दादांनी एवढी मोठी संधी दिली आणि काम करायसाठी एवढा स्कोप दिला, एवढा विश्वास माझ्यावर दाखवला.
हे राजकारणात एक अप्रतिम उदाहरण असेल की काम करणाऱ्या कार्यकर्त्याची चीज होते किंवा नेता आणि पक्ष त्या काम करणाऱ्या नेत्याच्या कार्यकर्त्याच्या मागं किती ठामपणानं उभं राहतो. हा एक मोठं उदाहरण या महाराष्ट्राला माझ्या निमित्तानं बघायला मिळालं. त्यामुळं मी दादांचा अत्यंत आभारी आहे, प्रश्नच नाही आहे. आभार काय हे शब्दांनी मांडण्यासारखे नाही आहेत हे आभार, तो वेगळाच विषय आहे. पण विधान परिषदेत सुद्धा गेल्यानंतर आता तसा मी ज्युनियर, अजून वर्ष पूर्ण व्हायचं आहे मला, पण तालिका सभापती म्हणून जे पक्षाकडं नाव चालतं दादांनी माझं नाव दिलं. आता प्रोटोकॉलप्रमाणे राज्यपाल इज अ फर्स्ट, पहिलं पद राज्यपाल, दुसरं पद विधान परिषदेचा सभापती, तिसरं पद विधानसभेचा अध्यक्ष, चौथं पद CM आणि पाचवं पद मिनिस्टर. हा शासकीय प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉलमध्ये सर्वोच्च पद म्हणजे विधान परिषदेचा सभापती राज्यपालानंतरचा, आणि त्या पदावर बसवण्याची किमयासुद्धा दादांनी केली ना. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या पदावर बसवलं आणि तिथं एक झालं की आमच्या सभापतींनाही परमनंट जे राम शिंदे प्राध्यापक आहेत त्यांना माझ्याबद्दल एवढा कॉन्फिडन्स आला की अनेक वेळा त्यांनी सकाळची सत्र माझ्यावर सोपवली. कारण मी सभागृह व्यवस्थित हाताळत होतो. मला महापौर पदाचा अनुभव असल्यामुळं मला त्याची मदत तिथं झाली हाताळताना. तो अनुभव माझ्या कामी आला आणि अगदी शिस्तबद्धपणाने मी सगळे अभ्यासपूर्वक ते सगळं चालवलं. ही सुद्धा एक मोठी अचिव्हमेंट आहे माझ्या आयुष्यातली की महाराष्ट्रातल्या सर्वोच्च पदापर्यंत गेलं ना तर राजकारणात आणि काय असतं यापेक्षा मोठं काय. बरोबर, पोचलो ना, आणि आता काय मागायचं आणि काय मागत बसायचं, कशाची अपेक्षा करायची. तर अशा प्रकारे तुम्हाला संधी मिळाली त्याबद्दल आपण सांगितलं. पण साहेब, आता विधान परिषदेवर गेल्यानंतर कामाची जबाबदारी वाढली आहे का? नक्कीच. दोन गोष्टी झाल्या. एकतर मी अल्पसंख्याकाचा प्रतिनिधी म्हणून तिथं पाठवलेलं आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजाचं कुठेही काही प्रॉब्लेम असला, काही असला, निधी पाहिजे, काम आहे, हे आहे, ते आहे, यासाठी माझ्याशी संपर्क साधतात आणि तो माझ्याकडे वर्कलोडमध्ये तो जास्त भाग आहे. दुसरं, आपल्या जिल्ह्यात एकमेव आमदार आहे मी आमच्या पक्षाचा, त्यामुळे जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आहेत त्याही मला पूर्ण कराव्या लागतील. मिरज मतदारसंघ म्हणून पण मिरज मतदारसंघवाल्यांना जरा जास्त थोडीशी ताकद की नाही, आपल्याला आमदार एक एक्स्ट्रा आमदार दिला आहे महायुतीनं अजितदादांनी, म्हणून त्यांची अपेक्षा आहेत. त्यामुळं कामाचा लोड वाढला आहे, काम वाढलेलं आहे, कामाची व्याप्ती वाढली आहे. तरी पण माझ्याकडं जे काही मी बघायचे सांगितलं की वक्तशीरपणा, नीटनेटकेपणा हे असल्यामुळं प्रत्येक विषय नियोजनानं व्यवस्थित आहे, सर्वांना व्यवस्थित वेळ देतो आहे, सर्वांचं समाधान होईल, सर्वांच्या कामाला मदत होईल, अशा पद्धतीने मी माझी कार्यपद्धती ठेवलेली आहे. समाजकारणापासून आपली सुरुवात झाली होती. प्रत्येक घरोघरी वर्षातून एकदा व्हिजिट करायची वगैरे, असे उपक्रम चांगले आपण राबवले. पण आता समाजकारणाला वेळ मिळतो का? समाजकारण आणि राजकारण यातला समतोल आपण कसा साधतो? खरं सांगू का, राजकारणाचा भाग फारसा जास्त नाही आहे आयुष्यात. आता बघणाऱ्यांना वाटतं हा शेवटी राजकीय माणूस आहे म्हणून, ते इमेज असणार. पण कामाचं जवळून ज्यांनी कुणी बघितलं आहे त्यांच्या लक्षात येईल की आम्ही 80-90% समाजकारण करतो. आलेल्या माणसाला मी कधी विचारत नाही तू कुठं राहतोस, तो काळा का गोरा, ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तो माणूस यासाठी माझ्यासमोर येऊन उभारला आहे की देवानं माझ्यात कुठंतरी कॅपॅसिटी दिली आहे, मला कुठंतरी एक अशी संधी दिलेली आहे की मी याला मदत करू शकतो. त्यामुळं तो कुठे राहतो, तो कुठल्या जातीचा आहे, हा विषय कधीच नाही माझ्याकडं. आणि त्यामुळं येणाऱ्या माणसाचं नाव न विचारता त्याचं काम करून देणं हे आपलं फक्त काम आहे. आणि यासाठी देवानं आपल्याला जन्माला घातलं आहे, ही संकल्पना आहे माझी. आणि म्हणून मी अविरत काम करतो आहे. त्यात कुठेही मला कधी संकोच वाटला नाही. त्यामुळं काम जो करतो त्याच्याकडे ओढा वाढणार. बरोबर. आज परिस्थिती अशी आहे की मी सकाळी लवकर उठून मला सवय आहे, मी एक राऊंड मारतो 6:30 वाजता वगैरे, की कुठं काय अव्यवस्था आहे का हे बघत असतो. ती सवय आजही माझ्याकडे आहे. ते आल्यानंतर मग घरी येऊन थोडासा वेळ स्वतःच्या वैयक्तिक बाकीच्या विषयांसाठी असतो आणि मग त्यानंतर मी 9:30ला माझ्या ऑफिसला जायसाठी सुरुवात, ऑफिस घरीच खालीच आहे. बरोबर. पण लिफ्टमधनं उतरतो जसं नियोजन एक केलेलं असते डोक्यात, पण नाही, लिफ्टमधनं उतरलो की समोर जी माणसं असतात त्यांचं प्रत्येकाचे विषय हातावेगळे करत 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 कधी 4:30 आणि 5 वाजले हे मला कळत नाही. पण माझ्याकडं वेळेचं नियोजन असल्यामुळे नीटनेटकं लोकांना वेटिंग करायला लावत नाही. आलेल्या माणसाला पटकीने त्याचं काम आवरून त्याला त्याच्या कामासाठी मी मोकळा करतो. आणि हे ओढा वाढणार, अजून ओढा वाढू दे, मी काम करायला सक्षम आहे.
मला काही अडचण नाही. ज्याची नीती चांगली आहे ना त्याला कुठेही अडचण येणार नाही. नाही म्हणजे राजकारण आणि समाजकारणातला समतोल परिपूर्णपणे अगदी राखताय. 80% समाजकारण आणि 20% राजकारण असं आपलं धोरण आपण सांगताय. साहेब आता विधान परिषद सदस्य म्हणून नुकतेच आपण नियुक्ती झाली असल्यामुळे दीर्घकालीन काही तुमचं उद्दिष्ट आहे का येणाऱ्या 6 वर्षाच्या या कालखंडात? काही उपक्रम, चांगल्या योजना काही डोक्यात आहेत का? नक्कीच मी बघतोय की थोडंसं बारकाईनं अभ्यास चालू आहे माझं, की सर्व योजना ज्या शासनाच्या सुरू असतात त्याचं बेनिफिट कोण घेतं नक्की? खरे बेनिफिशरीजना तो मिळतो का? वंचित जे आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? वंचित घटक जे आहेत समाजातले त्यांच्यासाठी काम करण्याची माझी इच्छा आहे जास्त. जे आहेत ऑलरेडी त्यांच्याकडे काय, जे सशक्त आहेत त्यांच्याकडे नाही. बघा कोणतीही आई असेल तिला एक 3-4 मुलं असतील, त्यापैकी एक अशक्त असणाऱ्या मुलाकडे ती जास्त मायेनं, प्रेमानं त्याची जास्त काळजी घेते. तसं आपलंही काम आहे, की मलाही वाटतं की जी वंचित आहेत, की दुर्बल आहेत, ज्यांना कोणीच आधार दिलेला नाही की शासनाकडनं ह्यांना थोडीशी मदत होणं अपेक्षित आहे. ज्यांच्या लाईफस्टाईलमध्ये थोडंसं फरक पडेल किंवा जीवनमान उंचावेल, त्यांचे जीवनस्तर उंचावेल, यासाठी म्हणून आपल्याला काय करता येईल ते करण्याची माझी भूमिका आहे. त्यासाठी मी सगळ्या विभागांच्या थोडंसं योजनांचा अभ्यास अजूनही करतोय. त्यातनं आउटपुट काढून मग त्यानुसार मग एक रिपोर्ट जसा तयार होतो तसं तयार करून मग त्या दृष्टिकोनातनं मी शासनापुढे ते मांडण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मग त्यात सगळेच आले, विशिष्ट असं कोण नाही. पण अल्पसंख्याक पण असतील, दलित असतील किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, अशा सगळ्यांना मदत करण्याची भूमिका आपल्या माध्यमातून व्हावी हेच माझं टार्गेट आहे. आणि येत्या 6 वर्षाच्या काळात माझ्या कामातनं तुम्हाला ते निश्चितपणानं उमटलेलं दिसेल. साहेब आता येत्या काळात जवळच आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लागतील. याकडे तुम्ही कसं पाहताय? आता नीतिनियमानं त्या निवडणुका होणं अपेक्षित होतं, पण काही न्यायालयीन कारणं वगैरे झाली. पण आता ते क्लिअर होऊन आता ते कुठंतरी होत आहेत असं वातावरण झालं आहे. त्याची प्रोसेस सुरू झाली. पण मला वाटतंय कुणाची सत्ता आली, कुणाची किती माणसं आली, यापेक्षा लोकांचे प्रश्न किती हाताळले गेले हे महत्त्वाचं आहे. या दृष्टिकोनात मी त्या निवडणुकीकडे बघतोय. माझं आव्हान असेल, कुठल्याही पक्षाकडनं निवडून आलेले नगरसेवक असतील, त्यांनी एक उपक्रम जरूर राबवावा. जर खरोखर ते कामाशी लोकांशी प्रामाणिक असतील तर वर्षातून 1 दिवस मतदाराच्या दारात जाऊन उभं राहा आणि त्यांना विचारा की मी तुमचा प्रतिनिधी आहे, तुम्हाला ह्या संस्थेच्याकडनं काय अपेक्षित आहे, काय झालेलं नाही आहे, काय अडचण आहे, आणि ते त्यांना एक कालमर्यादा देऊन ते कालमर्यादेत ते काम पूर्ण करायचं शिका. निश्चितपणानं आयुष्यभर डोक्यावर घेतील लोक त्याला. हा अनुभव आहे माझा. हा माझा अनुभव आहे. तोच अनुभव त्यांच्या शेअर करतोय मी, की प्रत्येक पक्षानं सुद्धा बंधन घालावं नगरसेवकांना, की वर्षात अमुक अमुक दिवशी तुझ्या वॉर्डात फिरायचं. एका दिवसात होत नसते. आता वॉर्ड मोठे आहेत, एक आठवडा लागतो. मग एक संपर्क सप्ताह करा किंवा काहीतरी त्याला नाव ठेवा, पण जा. हे मला वाटतं मूळ विषय आहे. त्यामुळं निवडणुका येतील, युती होईल, कोणाची नाही होईल, कोण स्वबळावर लढेल, कोणाची कमी जास्त माणसं येतील, कोणाची तरी यायची सत्ता ब क, बरोबर, कुणाची तरी आली. यापेक्षा लोकांचे प्रश्न किती तळमळीनं आणि आत्मीयतेनं बघितले गेले आणि ते सोडवले गेले, हा माझ्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा विषय आहे. आणि त्यासाठी मला ही निवडणूक महत्त्वाची वाटते. साहेब जर आता आपण बघितलं तर सामान्य कार्यकर्ता ते आता विधान परिषद आमदार अशी गेली 40 वर्ष सतत आपण सामाजिक आणि राजकीय विविध पदांवर आणि कामांमधून सातत्यानं सेवा देत आहात, काम करत आहात. आणि नायकवडी घराण्यात जर बघितलं तर 50-60 वर्ष सातत्यानं आपण कुटुंबातील सदस्य असतील, वडील असतील, हे सातत्यानं काम करत आहेत. तर या सगळ्याचं श्रेय जर द्यायचं झालं एकूण, तर आपण ते कोणाला द्याल? खऱ्या अर्थानं श्रेय द्यायचं झालं तर मी लोकांना देईन. कारण एक कोरी पाटी होती 91ला माझी. या पाटीवर काय काय लिहावं, करावं, ते स्वच्छ लिहावं, चांगलं लिहावं, चांगलं लिहावं, हे सगळं काम कोणी केलं आहे तर लोकांनी केलं आहे. मी ठीक आहे, मी काम करत राहिलो, पण सगळेच काम करण्याच्याबरोबर असा न्याय होत नाही. पण लोकांनी मला कधीही डावललं नाही. निवडणुकीत जय पराजय हा एक वेगळा विषय आहे, तो काय मला वाटतं फार महत्त्वाचा नाही आहे. पण लोकांनी आम्हाला घडवलं आणि लोक एवढ्या ताकदीनं माझ्या मागं उभं राहिले की राजकारणात संघर्ष कुणाशीही करायची पाळी आली तरी डगमगलो नाही कधी. आणि म्हणून माझं कर्तृत्व उजाळून जे निघालं
ते ह्या लोकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आणि लोकांनी मला केलेली जी काय माझी पाठराखण होती त्यामुळे हे शक्य झालं. ओके. साहेब, पुढचा प्रश्न असा आहे की एवढ्या वर्षांचा हा प्रवास आहे. या प्रवासात जसं आपण सांगितलं की लोकांची साथ मिळाली, लोकांनी पाठिंबा दिला. पण सातत्यानं असं झालेलं नसेल की सतत यशच मिळत गेलं किंवा कायम यशावरच आपण विराजमान झालात. तर अर्थात संघर्ष असेल, खडतर प्रवास असेल. या प्रवासात 40 वर्षाच्या आपल्याला कधी असं वाटलं का की उगाच राजकारणात आलो किंवा एखाद्या वेळेस असं आव्हान आलं का की ते सोडवताना खूप दमछाक झाली? नाही, असं नाही कधी वाटलं मला. ओके. कारण ते माझ्या रक्तात आहे, अंगवळणी पडलेलं आहे. संघर्ष हा काय माझ्यासाठी नवीन नाही आहे. त्यामुळं कधीही कुणाशीही कोणत्याही विषयासाठी संघर्ष करायची पाळी आली तर कधी बिथरलो नाही, थबकलो नाही. तेवढ्याच ताकदीने आणि हिमतीनं पुढं तो संघर्ष पूर्ण करत नेला आणि तो प्रवास पूर्ण झालेला आहे माझा. त्यामुळं मला कधी असं जाणवलं नाही की किंवा असं भावनाही निर्माण झाली नाही की का उगाच आपण राजकारणात आलो. हां हां, एक मात्र मला सलतंय की मी पूर्ण शिक्षण घेऊ शकलो नाही. हां. ह्याची खंत आहे मला. वैयक्तिक जर मी शिक्षणाबद्दल. शिक्षण माझं पूर्ण झालं असतं तर ठीक आहे, माझ्या नशिबात काय असेल ते त्यानं लिहिलेलं असतं. ते काय तुम्ही मी लिहित नाही. आपण काही योजलं तरी त्यानं काय लिहिलं तेच होतंय. हां. पण मला असं वाटतं की लोकांचीच सेवा, पण मी प्रशासकीय सेवेत राहून पण करू शकलो असतो. पण हीच एक सेवा खंत. तिथे पण करू शकलो असतो. आता राजकारणाला जोडून आहे, तिथं प्रशासनाला जोडून झाली असती. असते, बरोबर. साहेब, आता तुमच्या राजकीय प्रवासात आणखी काही ध्येय साध्य करायचं बाकी आहे का? ध्येय म्हणजे आता वैयक्तिक माझी काय तशी, आता हे बोलतात तर राजकारणी लोक हे बोलतात त्यावर लोक विश्वास ठेवत नाहीत हां. की बाबा माझी काही इच्छा नाही संपली म्हणून. ओके. मनापासून सांगतो, मी मागं वळून बघणारा माणूस आहे की काल काय होतो, आज काय आहोत, आणि यात समाधान आहे मला. एक शिक्षकाचा मुलगा, प्राथमिक शिक्षक म्हणून माझे वडील या शहरात आले होते. बरोबर. या शहरानं मला काय दिलं, काय नाही दिलं. नगराध्यक्ष दिलं, स्टँडिंग चेअरमन दिलं, महापौर दिलं. आता ह्यांच्यामुळंच मी कुठेतरी माझं राज्यात वलय निर्माण झालं आणि शेवटी अजितदादांनी मला ही संधी दिली. आणि त्यामुळं मला नाही वाटत की मी कुठं कमी पडलो किंवा काय, पण लोक कमी पडले नाहीत माझ्यासाठी. ओके. आणि म्हणून मी आज या पदापर्यंत आलो. तर त्यामुळं आता फार काय मला इच्छा नाही. हां, नशिबात काय असेल ते असेल. बरोबर. मला माहिती नाही नशिबात काय लिहिलेलं आहे पुढं. पण मी कुठली इच्छा व्यक्त केली नाही. फक्त मला एक आहे, थोडंसं प्रशासकीय जास्त इंटरेस्ट असतो काम करताना. मग आता सभापती म्हणून आता बसायचा जरा अनुभव आला, तर मला असं वाटतं की मिनिस्टरशिपपेक्षा चेअरमनशिप फार चांगली आहे. ओके. कारण तिथं कसं आहे की तिथं आपण वर असतो आणि सगळे सदस्य तर असतातच, बरोबर. पण मंत्री महोदयांना सुद्धा आपल्याकडे येऊन बसावं लागतं. आणि त्यामुळे मंत्री महोदय आपले रिस्पेक्ट करतात. त्या रिस्पेक्टचा फायदा आपण घेऊन लोकांचे प्रश्न सोडवायचे. बरोबर. म्हणून ते पद माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मिनिस्टर झालं तर एखाद्या खात्याचं होईल ना, हो. ऑल ओव्हर प्रश्न बॅटिंग नाही करता येणार. म्हणून मला वाटते आयुष्यात जर कधी प्रसंग आला, कोणी मला विचारलं तर किंवा तुला काय व्हायचं आहे काय, हे 2-4 पदं आहेत, काय पाहिजे का तुला, म्हटलं तर मी त्यातनं बोट ठेवेन ते सभापती पदावर, म्हणजे पीठासीन अधिकारी म्हणून कुठं असेल त्याच्यावर बोट ठेवेन. ओके. अशी तुमची आता इच्छा आहे. ओके. तुम्हाला शुभेच्छा आहेत त्यासाठी. आणि साहेब, शेवटचा प्रश्न असा आहे की आजच्या काळात जर तरुणांना, युवकांना राजकारणात यायचं असेल तर त्यांना आपण काय सांगाल, काय मेसेज द्याल? राजकारणात राजकीय काही व्यक्तींच्याकडं बघून, काही लोकांच्याकडं बघून जर येत असाल तर येऊ नका. हा माझा संदेश आहे की काल काय होता, राजकारणात आल्यानंतर आज काय आहे हे बघून या राजकारणाकडे जर आकर्षित झाले असतील तर त्यांनी राजकारणात येऊ नये. हे थोतांड आहे. ओके. राजकारण खरं तर समाजकारणासाठी आहे. तुम्ही सामाजिक जाणीव ठेवून जर राजकारणात आलात तर निश्चितपणानं तुमचं स्वागत आहे आणि तुमचं चांगलंही होईल, कारण तुम्ही त्या माध्यमातून समाजकारण करणार आहात. पण काल एखादा होता असा की त्याला तो सायकलवरनं फिरत होता, आज बघतोय तर 2 वर्षांनी तो स्कूटर वगैरे घेऊन फिरायला लागला, मग आता 4 व्हीलर फिरतोय, आता बंगला बांधला, आता 4 4 व्हीलर समोर आहेत, इकडं प्रॉपर्टी घेतला, तिकडं प्रॉपर्टी घेतला, काय सोन्याच्या अंगठ्या काय घालतो, काय ब्रासलेट घालतो, आणि ही त्याची श्रीमंती बघून, ती डोळे दिपवणारी श्रीमंती बघून काही तरुण जर आकर्षित होत असतील, अरे हा सुद्धा आपल्यासारखा फालतूचं फिरत होता ना, तो झाला, आपण का होणार नाही, ह्या उद्देशाने जर राजकारणात येणार असाल तर प्लीज येऊ नका. राजकारण हे क्षेत्र जरी काही असलं तरी ते आजच तसं
थोडंसं सांगायला दुर्दैवानं सांगावंसं वाटतं की आजच तेवढं स्वच्छ राहिलेलं नाही ते. पुन्हा असे लोक आले तर ते अजिबातच संपून जाईल. त्यापेक्षा सामाजिक विषयांना आणि समाजासाठीची तळमळ पहिला मनात येऊ द्या आणि मग तुम्ही राजकारणात या. निश्चितपणानं तुमचं चांगलं होईल आणि तुम्हाला पुढं चांगली चाल मिळेल. ओके. साहेब खूप खूप धन्यवाद. आपण आलात आणि आपण वेळ दिलात. आपला राजकीय, सामाजिक आणि कौटुंबिकसुद्धा पार्श्वभूमी सांगून आपला प्रवास सांगितलात. त्याबद्दल खूप खूप थँक्यू. थँक्यू. ओके. थँक्यू सो मच हा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल. आमदार इद्रिस नायकवडी यांचा जीवन प्रवास आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यासोबतच तुम्ही आम्हाला कळवू शकता की सांगली जिल्ह्यातील अशा आणखी कोणत्या व्यक्ती आहेत ज्यांना तुम्हाला पॉडकास्टवरती पाहायला आवडेल. तुम्ही आम्हाला इंस्टाग्रामवरती DM करा, आम्ही तुम्हाला जरूर रिप्लाय करू. यासोबतच तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.